आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला। त्या ठिकाणी नेमकं काय घडलं जाणून घेऊया। मराठा आणि ओबीसींमध्ये अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळे अंतर पडलं। भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। सरकारनं नरमाईनं घेतलं म्हणून मराठ्याची मुंबईत दादागिरी। दरिंदे पाटलाच्या लोकांनी मुंबईत हैदोस घातला। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी मुळावर उठाल तर मराठे ताकद दाखवतील। मनोज जरांगेंचा इशारा। तर जरांगेंकडून भुजबळांचा घोरट नेता असा उल्लेख। जातीयवादाच्या दंगली घडवून आणण्याचं या लोकांचं स्वप्न। जरांगेंचा ओबीसी मेळाव्यावरून निशाणा। भुजबळांनी वडेट्टीवारांचा जरांगेंच्या भेटीचा व्हिडिओ दाखवला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं वडेट्टीवारांचं मत होतं। वडेट्टीवारांच्या भूमिकेमुळे नागपूरच्या मोर्चात गेलो नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। अधिकाराच्या लढाईत निमंत्रणं दिली जात नाहीत, मेळाव्याला बोलावलं नाही म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना भुजबळांनी सुनावलं। तर स्टेजवरील डिजिटल बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो वगळल्यावरूनही भाष्य। हा व्यक्ती सगळ्या मराठा समाजाची फसवणूक करत आहे। राजकारणासाठी ओबीसीतून आरक्षण हवंय। नाव न घेता धनंजय मुंडेंचा जरांगेंवर निशाणा। तो कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ, मुंडेंचा जरांगेंना इशारा। जरांगेंना जीआर कळतो का, मुंडेंचा सवाल। काळतोंडेसारखे खूप बघितले, गंगाधर काळकुटेंवर छगन भुजबळांचा निशाणा। तर बीड जिल्हा काळकुटेंच्या बापाची जहागिरी आहे का, हाकेंचा सवाल। ओबीसी चळवळ खिळखिळी करण्याचा प्रयत्न। ओबीसी चळवळीचा एकच नेता ते म्हणजे भुजबळ, त्यामुळे भुजबळ म्हणतील तीच आमची दिशा। ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचं काम सरकारकडून झालंय। बीडमधील मेळाव्यात लक्ष्मण हाकेंची टीका। तर जरांगे लहरी मोहम्मद सकाळी भुजबळांवर तर संध्याकाळी फडणवीसांवर बोलेल, हाकेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंना दिलेला जीआर मुंबईला जाऊन मागे घ्यायचा आहे। आरक्षणाचा जीआर मागे घेईपर्यंत मुंबई सोडायची नाही। प्रकाश शेंडगेंचं ओबीसी बांधवांना आवाहन। तर धनंजय मुंडे आपल्यासोबत बीडमध्ये कुणाची हात लावायची हिंमत होणार नाही, शेंडगेंची प्रतिक्रिया।